नमस्कार. दूरदर्शनच्या आरोग्य संपदा कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आरोग्य संपदाचा आपला विषय आहे अस्थमा आणि त्याच्याशी संबंधित इतर आजार. अस्थमा किंवा दमा हा शब्द आपण सर्वांनी ऐकलेला आहे, परंतु अस्थमा हा कसा होतो, अस्थमा हा कुणाला होतो, अस्थमा होण्याची वेगवेगळी कारणं काय, अस्थमावर उपचार करता येऊ शकतो का, अस्थमा बरा होऊ शकतो की अस्थमावर नियंत्रण आणता येणं शक्य आहे, याशिवाय इतर समज आणि गैरसमज अस्थमा संदर्भात आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपण या सर्व प्रश्नांची किंवा आपल्या मनातले समज आणि गैरसमज याची उकल डॉक्टर आशिष निखारे यांच्याकडनं करून घेणार आहोत. डॉक्टर आशिष निखारे हे दमा, ॲलर्जी आणि छातीरोग तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉक्टर आशिष निखारे, आपलं दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आपण मला एक पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. मी सरळ प्रश्नावर येतो. अस्थमा म्हणजे नेमकं काय? अस्थमा जे तुम्ही ऐकलं असेल तर अस्थमा म्हणजे बेसिक ॲलर्जी, श्वासनळ्यांमध्ये श्वसन नलिकेमध्ये जे ॲलर्जीची सूज येते त्याला आपण अस्थमा म्हणतो. अशी सूज केवळ श्वसन नलिकेमध्येच येईल असं गरजेचं नाही आहे. असे अजून 3-4 ठिकाणी पण येऊ शकतात. ओके. जसं ॲलर्जी जर डोळ्यामध्ये आली तर डोळ्याची खाज, डोळ्यातून पाणी निघणं, डोळे लाल होणं. तशीच ॲलर्जीची सूज जर नाकात आली, नाकातून पाणी वाहणं, शिंका येणं, नाक खाजवणं, नाक ब्लॉक होणं, अशी सूज त्वचामध्ये पण येऊ शकते. तर त्वचामध्ये सूज आली तर बारीक दाणे येणं, त्वचा खाजवणं, एक्झिमा होणं आणि अशीच सूज जे अन्ननळिकेतही येऊ शकते. ओके. तर अशा 4-5 अवयवांपैकी जी सूज श्वसन नलिकेमध्ये येते त्याला आपण अस्थमा असं म्हणतो. बरं. अस्थमा साधारणपणे हा कोणाला होऊ शकतो? अस्थमा होण्यासाठी असं काही कारण किंवा वेगळं पॉप्युलेशन नाही आहे. तरी आनुवंशिकता एक आपण ठरवू शकतो की ज्यांच्या घरी, ज्यांच्या आईवडिलांना किंवा आजी आजोबांना किंवा अजून इतर नातेवाईकांना अस्थमा किंवा नाकाची ॲलर्जी असेल तर तुम्हाला आयुष्यात कधीतरी होऊ शकतो. असं नाही की होणारच, होऊ शकतो. तीव्र अस्थमा किंवा साधारण नाकाची ॲलर्जी दोनपैकी कोणतेही होऊ शकते. ज्यांना अस्थमा होतो तर असं काही आपल्याला त्यांची काही अशी काही लक्षणं आहेत का की त्या लक्षणांवरून साधारणपणे तो रुग्ण हे ओळखू शकतो आणि तो डॉक्टरला लगेच डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यावर उपचारासाठी तो त्याचं म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन स्वतःचे उपचार सुरू करू शकतो? हो. तर अस्थमा असं आपण 4 कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज करतो. सगळ्यात अगोदर साधारण, मध्यम, तीव्र आणि अतितीव्र. तर साधारण अस्थमाचे जे रुग्ण आहेत ते सहजा डॉक्टरकडे येत नाही. कारण ते सहज आपल्या जवळच्या फार्मसीमध्ये किंवा घरगुती उपाय जास्त प्रिफर करतात. साधारण जसे सर्दी खोकल्याचे गोळ्या खाणं किंवा खोकल्याची औषधं पिणं. पण असं अस्थमाचं ट्रीटमेंट ते नाही करत. दुसरं आहे मग जे मध्यम, तीव्र आणि अतितीव्र कॅटेगरीचे जे अस्थमा असतात तर त्यांमध्ये तुम्हाला लक्षणं आढळून येतात. अशा रुग्णांमध्ये खोकला, साधारण किंवा न बसणारा अधिक जास्त खोकला, मग त्याच्यासोबत श्वास घ्यायला त्रास होणं, त्याच्यासोबत छातीतून शिटी वाजल्यासारखा आवाज येणं किंवा छातीत घरघर होणं. जे ठसे जमा होतात आतमध्ये, ठसे आणि बलगम श्वासच्या नळ्यांमध्ये जमा राहतात, तर ते अस्थमाचे ठसे खूप पातळ नसतात जे आरामात बाहेर निघतील. ते अस्थमाचे ॲलर्जीची सूजनचं पाणी आहे. ओके. जे श्वासच्या नळ्यांमध्ये अडकतात आणि त्यामुळे घरघर, शिटी वाजल्यासारखा आवाज आणि दम लागणं. पण मग त्याचा कुठेतरी तो कफ निघतानाचा काही त्रास बीस होतो का त्यावेळेला? असं काही मेन ट्रीटमेंट जे करायचं आहे की तो कफ पुढे तयार नाही झाला पाहिजे. अच्छा. ओके. सूज कमी करायची आहे श्वसन नलिकांची, तर त्यामुळे ते सूजनचं जे पाणी किंवा ठसे जे आहे ते निर्माण नाही होणार आणि त्या प्रकारे तुमचं श्वसन नलिका साफ राहील. अच्छा. पण आता जसं तुम्ही मगाशी सांगितलं की
की कोणी फार्मसीवाल्यांकडे जाऊन त्याचं औषध मागतात किंवा हे आहे, किंवा आजकाल जसं गुगल डॉक्टर्स निघाले आहे, लोक गुगलवर शोधतात साधारण आपल्या त्रासांचं, किंवा व्हॉट्सॲपवर लोक विचारतात. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे अशा प्रकारचा तुम्ही जो आत्ता सांगितलं लक्षणं, तो त्रास झाल्याबरोबर डॉक्टरांकडे जायला पाहिजे का? हो, अवश्य जायला पाहिजे. कारण हे गुगल डायग्नोसिस आणि फार्मसीमध्ये जाऊन घेणारे जे औषध गोळ्या आहे, हा तात्पुरती रिलीफ आहे. बरं. तुम्ही फक्त तुमचा त्रास काही काळासाठी कमी करण्यासाठी ते औषधं खात आहे. हो. पण ह्याचं उलट हे होऊ शकते की आतल्यात तुमची सूज वाढून अस्थमा प्रोग्रेस होऊ शकतो. म्हणजे जास्त त्रास तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे जो साधारण सुरुवातीची जी स्टेज आहे साधारण किंवा मध्यम, ती तुमची तीव्र आणि अतितीव्र कॅटेगरीमध्ये प्रोग्रेस होऊ शकते. बरं. म्हणून या असल्या डायग्नोसिसवर जास्त डिपेंडंट नाही राहायचं. तुम्ही तुमच्या फुफ्फुस रोग विशेषज्ञ किंवा जवळच्या डॉक्टरकडे जाऊन भेटू शकता. ते उचित तपासण्या करून तुमचा अस्थमा आहे का नाही हे डायग्नोज करतील आणि उचित ट्रीटमेंट लिहून देतील. ओके. पण आता जसं याच्यामध्ये साधारणपणे जे तुम्ही लक्षणं सांगितले, हे लक्षणं थोडे अधिक कुठल्या ना कुठल्या तापाच्या याच्यामध्ये असतात. तर आपण एक अस्थमाचं एक विशेष लक्षण, किंवा हा आपल्याला आपण म्हणू शकतो एखादा कॉमन माणूस की त्याला अस्थमा झालेला आहे आणि त्यांनी डॉक्टरकडे जायला पाहिजे, असं कुठलं लक्षण आपण म्हणू शकतो? सुरुवात होते व्हायरल फ्लूपासून. बरं. समजा तुमच्या घरी कोणाला व्हायरल फ्लू आहे किंवा तुम्ही कोणत्या एखाद्या कार्यक्रमामध्ये गेले, तिकडे अनेक जणांसोबत संपर्क होतो आणि तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला रात्री असं आढळलं की तुमच्या गळ्यात सूज आली आहे, खरखर आली आहे, तुम्हाला सर्दी झाली आहे, तुम्हाला ताप आल्यासारखं वाटत आहे, किंवा तुम्हाला अंगपाय डोकं दुखणं सुरू झालं आहे, तर हे सगळे व्हायरल फ्लूचे लक्षणं आहे. बरं. साधारण ज्या रुग्णांना अस्थमा होण्याची टेंडन्सी असते, फॉर एक्झाम्पल ज्यांना आधीपासून नाकाची एलर्जी आहे किंवा त्यांना अनुवांशिक किंवा आई वडिलांना कोणाला तरी एलर्जी आणि अस्थमा होता, तर अशा रुग्णांना जर व्हायरल फ्लू ट्रीटमेंट नाही मिळाला तर तिसऱ्या नाही तर चौथ्या दिवशी श्वसन नलिकांमध्ये सूज येणं सुरू होते. ओके. आणि ही सूज आल्यानंतर 2-3 विशिष्ट सिम्पटम्स येतात, जसे न बसणारा खोकला. हा सगळ्यात मोठा लक्षण आहे अस्थमा असण्याचा. तो किती काळ चालतो, म्हणजे न बसणारा? म्हणजे जोपर्यंत अस्थमाची आतली सूज कमी नाही होणार, खोकला सुरूच राहील. अच्छा. 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिनाही सुरू असू शकतो. महिना रुग्णांचा खोकला बरा नाही होत आणि ते फार्मसीमधून कफ सायरप घेऊन त्याला दाबत असतात किंवा जवळपासच्या डॉक्टरांकडे जाऊन कफ कोल्डची गोळी घेऊन टेम्पररी त्यांना त्रास कमी करायला सांगतात. ओके. पण सूजन कमी झाल्याशिवाय, श्वसन नलिकांची सूजन कमी झाल्याशिवाय तुमचा अस्थमाचा त्रास पूर्णपणे किंवा बऱ्यापैकी कमी नाही होणार आहे. बरं. हेच जर खोकला जर तुम्ही दुर्लक्ष केला आणि सूजन वाढत इथपर्यंत पण येऊ शकते की तुम्हाला श्वासच्या नळ्या आता अकडणं सुरू होईल, अरुंद होणं सुरू होतील. ओके. श्वासच्या नळ्या अरुंद होणं सुरू झाल्या की तुम्हाला दम लागणं सुरू होतो, तुम्हाला ठसे आतमध्ये जमा होणं सुरू होतात, कारण अरुंद श्वासच्या नळ्यांमधून ठसे थोडेसे साफ व्हायला कठीण जातं. अच्छा. तर दम लागायला सुरुवात होतो आणि अरुंद श्वासच्या नळ्यांमध्ये एक विशिष्ट शिटी वाजल्यासारखा सू सू आवाज येते छातीतून, जे तुम्ही रात्री जेव्हा सगळं शांत आहे त्यावेळेवर आपल्या छातीतून ऐकू शकता, तुम्हाला स्वतःला ऐकू येऊ शकते तो आवाज. तर हे 3 विशिष्ट लक्षणं आहे: न बसणारा खोकला, दम लागणं आणि शिटी वाजल्यासारखा आवाज छातीतून येणं. पण मग याची जी गंभीरता आहे, म्हणजे जसं आपण तुम्ही सांगितलं श्वास नलिकांना सूज येणं, तर मग याचा इतर काही अवयवांवर आतमधल्या परिणाम होऊ शकतो का? सूज जी एलर्जीची आहे श्वसन नलिकांमध्ये, तर ही सूज किती आहे यावर डिपेंड करतं. जर सूज साधारण असेल तर साधारण लक्षण, आणि पण जर सूज जास्त असेल तर ही सूज इतर अवयवांमध्ये पण पसरू शकते.
बरं. जशी सगळ्यात साधारण ही सूज पसरते नाक आणि सायनसमध्ये, ओके. ज्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे नाकात ॲलर्जीची सूज पसरणे, हां. आणि सायनुसायटिस म्हणजे ते नाकातली सूज प्रोग्रेस होऊन वाढत वाढत सायनसमध्ये पसरणे. हां. तर ह्याचे पण विशिष्ट लक्षणं असतात, जशी नाकाची एलर्जीमध्ये नाकातून पाणी वाहणं, नाक ब्लॉक होणं, चोक होणं, शिंका येणं. आणि सायनुसायटिसचे लक्षणं म्हणजे तुम्हाला चेहऱ्याच्या मध्यभागी इकडे दबाव वाटणे, हां. डोकं दुखणे आणि नाक बुजणे, नाकातून खूप गाढा बलगम येणे, हां. हे सगळे सायनुसायटिसचे लक्षणं. बरं. तर अजून अशीच इतर अवयांमध्ये अस्थमाची सूजन असू शकते. त्यासोबत आहे दुसरं अन्ननळिकामध्ये. हां. अन्ननळिकामध्ये सूज आली हां. तर तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. दोन सगळ्यात विशिष्ट लक्षणं आहे. एक आहे ॲसिडिटीचा त्रास, हो. जळकी लागणे, आणि दुसरं रिफ्लक्स म्हणजे पोटातलं आम्लपित्त उलट बाहेर येणं. अन्ननळिकेत येणं. हो. येस. तर हे दोन त्रास ह्याच्यामध्ये होऊ शकते. यासोबत हीच सूज हृदयामध्ये पण पसरू शकते. ओके. तर हृदयरोगमध्ये पण जे इन्फ्लमेशन किंवा सूज म्हणतो आपण, तर अनियंत्रित अस्थमामध्ये हृदयरोग होणं शक्य आहे. बरं. कारण बेस आधार दोघांचा एकच आहे, सूज. हो. याशिवाय अजून दुसऱ्या ठिकाणी पण पसरू शकते, जसं त्वचामध्ये. त्वचामध्ये एक्झिमा येऊ शकतो, त्वचामध्ये खाज येऊ शकते, आणि नाकासोबत डोळ्यामध्ये पण पसरू शकते, जसं डोळ्यामध्ये पाणी येणं, डोळे लाल होणं, इतर. पण याच्या काही लेवल्स असतात का, म्हणजे स्टेजेस असतात का, की आपण ती सुरुवात झाल्यानंतर, कारण तुम्ही जसं सांगितलं ते हृदयापर्यंत पोहोचणं म्हणजे तो हा आजार साधारणपणे गंभीर रूप धारण करू शकतो? हा गंभीर रूप तेव्हाच धारण करेल जेव्हा तुमचा अस्थमा अनियंत्रित होईल. बरं. तर अनियंत्रित नाही झाला पाहिजे यासाठी तुम्हाला अगोदरच डॉक्टरांना किंवा फुफ्फुस रोग विशेषज्ञांना भेटणं आवश्यक आहे. ते उचित तपासण्या करून तुमचा अस्थमा आहे, किती आहे, किती तीव्र आहे, हे सगळं ओळखतात. आणि हे ओळखण्यासाठी खूप सोपी तपासणी आहे, त्याला म्हणतो आपण स्पायरोमेट्री. बरं. स्पायरोमीटर एक मशीन आहे, त्यामध्ये फुकण्याची तपासणी आहे. तर जोरात फुकून लांबपर्यंत फुकट ठेवावं लागतं. बरं. तर त्यामध्ये किती क्षमता तुमच्यामध्ये आहे ती? हो, क्षमता किती आहे आणि किती श्वासच्या नळ्या तुमच्या अरुंद झाल्या आहे, हे दोन माहिती त्या तपासणीमध्ये मिळते. बरं. आणि अजून एक माहिती मिळते की तुमच्या श्वसननलिकांमध्ये सूज आहे का. बरं. तर ही तपासणी करताना 2 वेळा आपण ही तपासणी करतो. पहिल्यांदा एक तपासणी करतो, त्यानंतर आपण रुग्णांना इन्हेलर देतो. बरं. साधारण एक खूप शॉर्ट ॲक्टिंग म्हणजे खूप कमी वेळात काम करणारा इन्हेलर, जे श्वासच्या नळ्या तुरंत उघडतात, मोकळं करतात. तर आणि हे दिल्यानंतर आपण 15 मिनटं वाट बघितल्यानंतर अजून एकदा फुकायला लावतात या स्पायरोमीटर मशीनमध्ये. तर साधारण अगोदर फुकल्यापेक्षा दुसऱ्यांदा जे फुकणं झालं त्यामध्ये 12 ते 15% जर तुमची क्षमता वाढली असेल तर हा अस्थमा डायग्नोसिस कन्फर्म होतो. ओके. आणि हीच ह्याची आयडेंटिटी आहे की तुम्हाला सूजसुद्धा आहे आतमध्ये. तर ही सूज असल्यावर हे सूज नियंत्रणमध्ये आणणं अतिशय आवश्यक आहे. डॉक्टर आशिष निखारे आपल्याला अस्थमाबद्दल अत्यंत उद्बोधक माहिती देत आहे. पण इथे आपली विश्रांतीची वेळ झाली आहे. इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. बघत राहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करूया. आपल्याशी चर्चा करताय आशिष निखारे, छातीरोग तज्ज्ञ. तर डॉक्टर निखारे, आपण आत्ता अस्थमा आणि एकूण या सगळ्या याच्याबद्दल अत्यंत मोलाची माहिती दिली. मला एक प्रश्न विचारायचा याच्यामध्ये की ह्याच्यावरचे जे उपचार आहे तर हे उपचार साधारण कसे असतात? म्हणजे उपचार केल्यानंतर अस्थमा बरा होतो की तो नियंत्रणात ठेवता येतो? उपचार साधारण तपासण्यात झाल्यानंतर आपण सुरू करतो. तपासणीमध्ये जसं आपल्याला आढळलं, कन्फर्म झालं की हा अस्थमाच आहे,
दुसरं काही नाही आहे. दुसरं काही नाही आहे हे ह्याच्यावरून समजेल आपल्याला की छातीचा एक्सरे त्याच्यात काही नाही आहे, म्हणजे व्यवस्थित नॉर्मल आहे. कारण अस्थमामध्ये छातीचा एक्सरे अगदी नॉर्मल राहतो. आणि जे स्पायरोमेट्री तपासणी जी आपण केली त्यामध्ये जे फाइंडिंग्स आढळून आले त्या हिशोबाने मग अस्थमा आपण लेबल करतो की साधारण मध्यम तीव्र की अतितीव्र. आणि या 4 कॅटेगरीच्या नुसार वेगवेगळे ट्रीटमेंट आहे. जसं साधारण जर अस्थमा असेल तर आपण केवळ श्वासच्या नळ्या उघड्या करण्याचे इनहेलर देतो. बरं. आणि मध्यम किंवा तीव्र आणि अतितीव्र हे जर अस्थमा असेल तर श्वासच्या नळ्या उघड्या करण्याचे इनहेलर तर घ्यायचेच आहे. त्यासोबत श्वासच्या नळ्यातली सूज कमी करणारे पण इनहेलर आपल्याला लागतील. कारण आधार जो आहे तो सूज आहे श्वासच्या नळ्यातला, आणि हीच सूज आपल्याला इनहेलर औषधांनी कमी करायची आहे. बरं. आता तुम्ही म्हणाल की ही सूज तर आपण गोळ्या खाऊन सुद्धा कमी करू शकतो. बरं. पण गोळ्या खाऊन हे सूज कमी होणं थोडंसं कठीण आहे. कारण तेवढ्या मात्रामध्ये ही गोळीचा असर श्वासनळिकेमध्ये येत नाही. कारण गोळ्या मग खूप अधिक जास्त पॉवरचे घ्यावं लागतील आपल्याला. तर यामध्ये इनहेलर औषधं खूप आवश्यक आहे. इनहेलर यासाठी घ्यायचं आहे कारण आपल्याला फक्त श्वासच्या नळ्यातली सूज कमी करायची आहे. बाकी इतर कुठेही ते औषधं पोहोचण्याची काही गरज नाही. तर इनहेलर एक अशी औषध आहे जे डायरेक्ट श्वासच्या नळ्यांमध्ये जातं आणि तिथली सूज कमी करते. त्यासोबत श्वासच्या नळ्या पण उघडे होतात, रुंद होतात, म्हणजे तुम्हाला श्वास आतमध्ये घेणं आणि सोडणं सोपं होतं. आणि या प्रकारे यासोबत अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला जर अगोदरपासून अस्थमा किंवा ॲलर्जीची टेंडन्सी आहे तर यावेळेस असं काय झालं की तुम्हाला हा त्रास वाढला आहे. अच्छा. इनहेलर तर तुम्ही घेतच आहात, पण तुम्हाला हेही औषध घ्यायचं आहे जेणेकरून हा जो अचानकपणे जो त्रास वाढला आहे तुमचा तो कमी होईल. आणि त्या कारणाचेही तुम्हाला औषध घ्यायचे आहे. तर साधारण व्हायरल फ्लू आणि व्हायरल फीवर ह्याच्यानंतर होणारा बॅक्टेरियल इन्फेक्शन गळ्यामध्ये किंवा श्वासनळिकेमध्ये, तर हे आपण अँटीबायोटिक्स, साधारण सर्दी खोकल्याचे गोळ्या आणि कफ सायरप हे घेऊन ते अचानकपणे वाढलेला त्रास तो कमी करू शकतो. सोबत इनहेलर आणि इनहेलर सोबत इतर औषधं पण आहे, जशी एक मॉन्टेलुकास नावाची गोळी आहे जी आपण अस्थमाची ॲलर्जीची सूजन तोंडाद्वारे गोळी खाऊन कमी करू शकतो. पण ही सुद्धा नंतर म्हणजे स्टेप 2 आहे. सगळ्यात अगोदर इनहेलरच वापरायचे आहे. तर इनहेलर जसं मी सांगितलं, इनहेलर अधिक नवीन प्रकारचे आता मार्केटमध्ये आलेले आहे. अगोदर जे खूप सुरुवातीला किंवा पूर्वीच्या काळांमध्ये जे इनहेलर उपलब्ध होतं ते होतं फक्त श्वासच्या नळ्या उघडण्याच्या किंवा सूजन कमी करण्याचे उपलब्ध होते, पण ते खूप जुने, म्हणजे एवढी एफिकेसी आणि एवढी पॉवर नव्हती त्याच्यामध्ये. आता अधिक व्यवस्थित आणि चांगले इनहेलर आले आहे मार्केटमध्ये, जेणेकरून ज्याच्यानी श्वासच्या नळ्यांची सूजन खूप चांगल्या रीतीने कमी होते. आणि आता नवीन असे औषधं आले आहे की तुम्हाला दिवसातून 2 वेळा पण घ्यायची गरज नाही आहे. दिवसातून एकदा इनहेलर घ्या आणि 24 तास तुमचं अस्थमा नियंत्रणमध्ये ठेवा. पण ते इनहेलरचं काही ॲडिक्शन किंवा असं काही होण्याचा धोका असू शकतो का? इनहेलरचं जर तुम्ही रेग्युलर आणि व्यवस्थित आणि जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे घेत आहात तर तुम्हाला ॲडिक्शन होण्याची काही शक्यता नाही आहे. जे रुग्ण ज्यांना असं वाटते की ह्या इनहेलरनी ॲडिक्शन होऊ शकते, तर ॲडिक्शन पण यामध्ये दोन प्रकारचे आहे. जर तुम्हाला वाटत आहे की इनहेलर बंद केल्यानंतर तुमचा अस्थमा वाढेल, जो खरा ॲडिक्शन आहे, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटावं लागेल. ते तुम्हाला व्यवस्थित इनहेलर कसं वापरायचं आणि किती प्रमाणात वापरायचं त्याबद्दल माहिती देतील आणि तशा रीतीने तुमचं ते ॲडिक्शन नाहीसं करता येते.
म्हणजे इनहेलरचं व्यवस्थापन कसं करायचं वापराचं? इनहेलर घ्यायचं पण म्हणजे कसंही इनहेलर नाही घेऊ शकत आपण. बरं. ती घ्यायची काही क्रिया आहे. हां. तर ती क्रिया तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. फक्त एवढं लक्षात ठेवण्यासाठी आहे की इनहेलरमधून जो धूर किंवा औषध निघते हां. ते फक्त तोंडात स्प्रे नाही मारायचं आपल्याला. हां. ते निघणारं जो औषध आहे ते खिचून तुम्हाला श्वासच्या नळ्यात पोहोचवायचं आहे. ओके. तर हे सगळ्यात महत्त्वाचं जे रुग्णांना माहिती पाहिजे हां. की ते इनहेलर जे प्रेस करतो हां. तर प्रेस करणं आणि लांब श्वास आतमध्ये खिचणं हां. हे 2 क्रिया एकसोबत झाले पाहिजे. अच्छा. ओके. तेव्हाच ते इनहेलरचे औषध सगळं आतमध्ये त्याची जातं. एफिकसी वाढू तुमचा शकते. 1 सेकंड सुद्धा इकडे तिकडे झाला हां. तर तो इनहेलरचे औषध उडून जातो, ओके. आतमध्ये जाणार नाहीये. बरं. तर या प्रकारे इनहेलर घ्यायचे आहे. आता जसं अस्थमाचं जसं तुम्ही उपचार पद्धती सांगितली, पण याच्यामध्ये जसं आहार आहे, आहार कसा घ्यायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये स्पेशली अस्थमासाठी काही व्यायाम प्रकार आहेत का? जसं आजकाल फिजिओथेरपीमध्ये स्पेशालिस्ट आलेले आहे, तर तसं अस्थमाच्या याच्यासाठी काही फिजिओथेरपी केली किंवा विशिष्ट प्रकारचा व्यायाम केला किंवा आहार व्यवस्थित घेतला तर काही त्याचा फायदा होऊ शकतो का? फायदा म्हणजे सगळ्यात अगोदर अस्थमा प्रेरक किंवा उत्तेजक जे म्हणतो आपण, अशा गोष्टी तुम्हाला आहारामध्ये टाळायचे आहे. उदाहरणार्थ अति जास्त आंबट वस्तू किंवा अति जास्त थंड वस्तू. बरं. हे 2 टाळले की तुमचं श्वासचनातली सूज वाढत नाही. आणि संतुलित आहार घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात चांगलं. हे जर असेल तर तुमचं अस्थमा नियंत्रित किंवा आतल्या आत अस्थमाची सूजसुद्धा कमी राहू शकते. आणि जे नवीन नवीन पदार्थ आले आहे जसे प्रोसेस्ड फूड्स, चायनीज फूड्स ज्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह वापरतो, असे पदार्थ यांमुळे अस्थमाची सूज वाढू शकते. जंक फूड्स आहे, जंक फूड आहे, प्रोसेस पॅकेट फूड्स ज्याच्या जेवढे प्रिझर्वेटिव्ह वाले फूड्स आहे ते सगळे अवॉइड केलं, टाळले तर बरं आहे अस्थमामध्ये. मग आहारच्या नंतर जे व्यायाम बद्दल, तर व्यायाममध्ये असं आहे की नॉर्मल रुटीन एक्सरसाइज, जसं सकाळी मॉर्निंग वॉक झालं, त्यानंतर नॉर्मल जर घरी तुम्ही योगा करत असाल तर तो योगा झाला, आणि साधारण ब्रीदिंग एक्सरसाइज हे एक व्यायाम तुम्ही करू शकता. यामुळे तुम्हाला अस्थमामध्ये फरक माहिती पडेल आणि यामध्ये तुम्हाला अस्थमा नियंत्रित ठेवण्यामध्ये सुद्धा मदत मिळेल. ओके. डॉक्टर आशिष निखारे आपल्याला अस्थमा, त्याचे व्यायाम, त्याचे उपचार याच्या संदर्भात अत्यंत माहितीपूर्ण आपल्याला माहिती देतात आहे आणि ही माहिती अशीच ते देणं सुरू राहील आपल्या प्रेक्षकांसाठी. इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात आरोग्य संपदा. आजचं शीर्षक आहे अस्थमा व त्याच्याशी संबंधित इतर आजार. आपल्याकडे आपले पाहुणे आहेत डॉक्टर आशिष निखारे, छातीरोग तज्ज्ञ. तर डॉक्टर निखारे, आपण आता अस्थमा, त्याचे उपचार आणि अस्थमा कसा होतो, तो कोणाला होतो, त्याची लक्षणं काय, इथपर्यंत आपल्याला सांगितलं. मला एक छोटंसं याच्यामध्ये विचारायचं आहे की अस्थमाशी निगडीत जसं आपण OSA म्हणतो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, की ज्यांनी झोपेचा जो त्रास होतो तो मुळात म्हणजे जे लठ्ठ लोक असतात किंवा साधारण डिप्रेशनवाले हे असतात रुग्ण, तर असे आणखीन कुठले आजार, म्हणजे जसं OSA आहे किंवा COPD आहे किंवा असे प्रकारचे आणखी कुठले आजार असतात अस्थमाशी संबंधित? OSA म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, म्हणजे झोपेमध्ये तुमचा श्वास अडकणे. 10 सेकंड जरी तुमचा जर श्वास अडकत आहे किंवा श्वास घेण्यामध्ये अडथळा येत आहे झोपेमध्ये, तर तो ॲपनिया म्हणतो. ह्यामध्ये जर तुम्हाला नेकचं रुंदी जी आहे ती जर थिक असेल, म्हणजे तुम्हाला तिकडे चरबीचे डिपॉझिट असतील नेकमध्ये, हे साधारण लठ्ठ लोकांमध्ये जास्त आढळून येतं. तर त्या चरबीच्या प्रेशरमुळे तुमची श्वासची नळी जे गळ्यातून आतमध्ये जे जाते त्याच्यावर दबाव येऊ शकतो. तर त्याच्यावर जर दबाव आला
तर तुमचं जीभ पण मागे पडू शकते. लठ्ठ लोकांमध्ये, सगळ्यांमध्ये नाही. तर अशा रुग्णांमध्ये श्वासच्या नळ्यांमध्ये अडथळा येऊ शकतो श्वास घ्यायला रात्री झोपेमध्ये. दिवसा ते असे रुग्ण अलर्ट असतात, तर दिवसा एवढा त्रास नाही होत, पण रात्री झोपेमध्ये जेव्हा सगळं थोडंसं पॅरलाइज झाल्यासारखं राहतं तेव्हा हे अडथळा येऊ शकतो आणि श्वास थांबू शकतो. पण ते त्यावेळेला जे काही लोक असं खोकल्याची अशी उबळ येऊन उठतात एकदम, म्हणजे तर तो त्याचाच प्रकार असतो का की ते श्वास खोकल्याची उबळपेक्षा ते चोकिंगमुळे जर श्वासच्या नळ्यांमध्ये अडथळा आला तर अडथळा आल्यानंतर तुमचं ऑक्सिजन पण कमी होणार आहे आणि जे धुतल्या जाणारं कार्बन डायऑक्साईड आहे त्याची पण मात्रा वाढणार आहे. जर ती कार्बन डायऑक्साईडची मात्रा एका विशिष्ट लेवलच्या वर पोहोचली तर ब्रेनला तुरंत सिग्नल मिळतं आणि तुम्हाला जाग येतं. आणि जेव्हा जाग येतं तेव्हा गळ्यात खूप चोकिंग होतं, तुमचं बीपी अचानक खूप जास्त शूटअप होतं. बीपी शूट झाल्यामुळे तुम्हाला अचानकपणे लघवीसुद्धा लागू शकते. असं रात्रभरात जर अनेकदा तुमची झोप मोड होत आहे, रात्रभरात 4-5 वेळा तुम्हाला लघवी लागत आहे, तर हे सगळे साधारण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाचे लक्षणं. रात्रीची झोप अपूर्ण होणं, सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला वाटत आहे की रात्रीची झोप फ्रेश नाही झाली आहे तर दिवसभर तुम्हाला थकवा येतो. तुम्हाला अनेकदा जर तुम्हाला रिकाम्या वेळेवर बसल्या बसल्या डुलक्या येतात, तर हे सगळे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाचे लक्षणं. आता ह्याचा अस्थमाशी काय संबंध आहे, तर अस्थमा रुग्ण जे अनियंत्रित अस्थमा आहे, अस्थमा रुग्ण जे लठ्ठ आहे आणि अस्थमा रुग्ण ज्यांना रिफ्लक्स ॲसिडिटीचा त्रास आहे, जे आम्लपित्त उलट अन्ननळिकेत येणं तो त्रास, असे 3 घटक असे आहे की त्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाचा त्रास जास्त होऊ शकतात. तर यामध्ये सगळ्यात पहिलं ट्रीटमेंट म्हणजे तेच की तुम्हाला तुमचा अस्थमा नियंत्रित ठेवायचा आहे आणि लठ्ठपणावर थोडेसे उपाय करायचे आहे आणि ॲसिडिटी चे कोणी डॉक्टर्स औषध लिहून देतात. आता ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियामध्ये ॲसिडिटी होते. का होते त्याचं मुख्य कारण म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आणि अस्थमा हे दोन्ही श्वासच्या नळ्या ब्लॉक होणारे आजार आहे. तर हा श्वासच्या नळ्यांमध्ये जर ब्लॉकेज आला तर तुम्हाला छातीच्या आणि पोटाच्या प्रेशरमध्ये फरक येतो. छातीचा प्रेशर अधिक जास्त कमी होतो, त्यामुळे पोटाचं प्रेशर वाढतं. पोटाचं प्रेशर तेवढंच असतं, पण छातीचा प्रेशर कमी झाल्यामुळे ॲसिड छातीमध्ये खिचल्या जातं. आणि ते खिचल्या गेल्यामुळे मग तुमचा अस्थमासुद्धा नियंत्रणच्या बाहेर जाणार आहे आणि ॲसिडिटीचाही त्रास होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला झोप मोड होणार आहे. बरोबर. या प्रकारेही पण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाचे लक्षणं अस्थमामध्ये जास्त आढळून येतात. अस्थमामध्ये जसे काही लोक सायकलिंग करतात, मी असं ऐकलं की 150 किलोमीटर सायकलिंग, तर अस्थमा झाल्यानंतर की हे करू नये किंवा ते करू नये असं काही असतं का की तो अस्थमा तुम्ही नियंत्रणात ठेवून तुमचा औषधोपचार बरोबर करून तुमचा आहार नीट ठेवून तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता? अस्थमा आणि सायकलिंग किंवा कोणतीही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी किंवा कोणतीही एक्झर्शन किंवा हेवी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जर आहे तर तुम्हाला असं विशिष्ट घाबरण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी अत्यंत साधारण आणि इझी वेमध्ये करू शकता. फक्त 2-4 गोष्टी लक्षात ठेवायची गरज आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा अस्थमा नियंत्रित ठेवावं लागेल, कारण ते जर अनियंत्रित असेल तर तुम्हाला साधारण कोणतीही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये त्रास होणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी थोडेसे क्लासिफाय करू शकता. जर तुम्हाला तुमच्या मुलांना स्विमिंगच्या पाण्याची एलर्जी आहे, जसं क्लोरीन जे टाकतं आपण, तर तुम्ही अशा यांना स्विमिंग अवॉइड केलेलं बरं आहे, कारण वारंवार ते क्लोरीनची एलर्जी होणं म्हणजे तुमचा अस्थमा नियंत्रणच्या बाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे. किंवा जर तुम्हाला खूप धूळ धुवायची अति जास्त एलर्जी असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना इनडोअर गेम्स ॲक्टिव्हिटीज जास्त करायला सांगा. तर या प्रकारे अजून नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी
तुम्ही फक्त अधिक जास्त एक्झर्शन म्हणजे स्प्रिंट रनिंग हे असे आणि दीर्घकाळ चालणारे स्पोर्ट्स हे थोडेसे अवॉइड केले श्वासाचा पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. हो, म्हणजे खूप हेवी एक्झर्शन त्याच्यामध्ये होईल. आणि ह्यामध्ये अजून एक आहे की तुम्हाला वॉर्मअप आणि कूल डाऊन हे करणं अत्यंत आवश्यक आहे. तर एक्सरसाइजच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीच्या अगोदर वॉर्मअप आणि ॲक्टिव्हिटी संपल्यानंतर कूल डाऊन. आणि अजून एक म्हणजे जर तुम्हाला तरी त्रास होत असेल तर तुम्ही ॲक्टिव्हिटी सुरू करायच्या 15-20 मिनटं किंवा अर्ध्या तासा अगोदर तुमचा इनहेलर वापरू शकता. बरं. तर तुमचा इनहेलर तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला त्या लॉंग टर्म म्हणजे कमीत कमी 12-15 तास तुम्ही ती क्षमता वाढू शकता ॲक्टिव्हिटी करायची. पण याच्यामध्ये जसं म्हणजे मी मगाशी एक तो प्रश्न माझा अनुत्तरित राहिला की अस्थमा हा बरा होऊ शकतो की अस्थमात हा नियंत्रणात ठेवावा लागतो? साधारणपणे अस्थमामध्ये जसं मी सांगितलं 4 लेवल्स असतात. साधारण, मध्यम, तीव्र आणि अतितीव्र. साधारण अस्थमा पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच आम्ही रुग्णांना सांगतो की जेव्हा तुम्हाला साधारण अस्थमा आहे तेव्हा असू शकतो तेव्हा तुम्ही जवळपासच्या फार्मसीमध्ये जाऊन औषधं नका घेऊ. ओव्हर द काउंटर मेडिसिन जे मिळतात ते घेणं टाळलं पाहिजे. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा, ते तुमचा अस्थमा डिटेक्ट करून त्या स्टेजला ताबडतोब जर डॉक्टरांना भेटले तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. दुसरा आहे मध्यम कॅटेगरीचा अस्थमा. तो सुद्धा व्यवस्थित औषधांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. समजा नाही सुद्धा बरा झाला तर एवढं होऊ शकते की तुम्हाला वर्षातून फक्त एकच वेळा त्रास होईल. म्हणजे जो ॲलर्जी सीझन आहे फक्त वर्षातून एकच वेळा जर त्रास आहे म्हणजे सहज आपण खूप जास्त नियंत्रितच आहे असं समजतो. तीव्र आणि अतितीव्र अस्थमा टोटल कम्प्लीट ट्रीटमेंट होणं शक्य नाही आहे तेवढं, पण याला आपण 99% नियंत्रणमध्ये ठेवू शकतो औषधांनी आणि इतर उपचारांनी. म्हणजे त्याचा त्रास आपण कमी करू शकतो. आपल्याला डॉक्टर आशिष निखारेंचं मोलाचं मार्गदर्शन मिळत आहे अस्थमाबद्दल. ही चर्चा अशीच आपण सुरू ठेवूया, पण इथे सध्या आपण एक छोटीशी घेऊया विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. ब्रेक नंतर आरोग्य संपदामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर निखारे, आपण आता सगळे उपचार आणि बाकी सगळं सांगितलं कोणाकोणाला होऊ शकतो आणि बरा होऊ शकतो की नाही. याच्यामध्ये मला एक आपण अजूनही कोरोनाच्या दाहकतेतून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. सगळ्यांनी कोरोनाची ती एक दाहकता अनुभवली आहे. तर त्या कोरोनाच्या काळातली औषधी किंवा कोरोना ज्यांना झाला होता आणि त्यातनं जे बरे झाले होते त्यांना काही अस्थमाचा काही त्रास किंवा असे काही ती आतापर्यंत म्हणजे त्याच्याशी कनेक्टेड म्हणजे ज्यांना कोरोना झाला होता विशेषतः, तर असं त्याचं कारण त्या काळामध्ये सिटी स्कोअर वगैरे हा जो प्रकार होता, अगदी कॉमन माणूस सिटी स्कोअर माझा एवढा झाला म्हणून तो लगेच हॉस्पिटलमध्ये जायचा. तर त्याचा अस्थम्याचा त्याचे काही असे दूरगामी परिणाम आता दिसतात आहे का आपल्याला किंवा असे आढळू शकतात का? तर कोरोना काळामध्ये अनेक नवीन अस्थमाचे रुग्ण आढळून आले. ह्याचं हे कारण म्हणजे जसं मी अगोदर सांगितलं की कोणताही फ्लू, व्हायरल फ्लू झाल्यानंतर तुम्हाला अस्थमाचा त्रास वाढतो. तर कोरोना तर हा सगळ्यात जबरदस्त फ्लू होता. तर हा एवढा तीव्र फ्लू होता की यामुळे अस्थमाचा त्रास अनेक लोकांचा वाढला. अनेक नवीन रुग्णांना अस्थमाचा त्रास झाला आणि तीव्र अस्थमाचा त्रास झाला. तर यामध्ये साधारण कोरोनाचं ट्रीटमेंट तर घ्यावंच लागले सगळ्यांना. त्यासोबत अस्थमाचं जे ट्रीटमेंट आहे ते अधिक जास्त ऑप्टिमाइज करण्याची गरज पडली होती. कारण अनियंत्रित अस्थमा खूप जास्त शक्यता वाढली होती कोरोना काळामध्ये. तसंच पण या उलट जर बघितलं, जे अगोदरपासून अस्थमाचे इनहेलर वापरत होते अशा रुग्णांना कोरोना कमी मात्रामध्ये झाला. अच्छा. कारण स्टेरॉइड इनहेलर किंवा अस्थमाचा जो इनहेलर, कारण मला वाटते कोरोना पहिला इम्पॅक्ट त्याचा लंग्सवर राहायचा. लंग्सवर, एअरवे आणि लंग्समध्ये. तर जे अस्थमाचे रुग्ण होते जे अगोदरपासून इनहेलर वापरत होते अशा रुग्णांना कोरोनाचा
एवढी तीव्रता नाही झाली. म्हणजे त्यांचा सिटी स्कोअर खूप कमी आढळून आला होता. ओके. कोरोना झाल्यानंतर ज्या रुग्णांना नवीन अस्थमा सुरू झाला हां. त्यांना आताही तीव्रता जास्त आहे. हो, कारण कोरोनामध्ये अधिक जास्त तीव्रतावाले अस्थमा आढळून आले आपल्याला. त्यामुळे अशा रुग्णांना नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी अधिक जास्त एफर्ट्सची गरज आहे. पण याचा वॅक्सिनेशन किंवा त्यावेळेस जे रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं तर त्याचं काही हे आहे का? त्याचं काही वॅक्सिनेशन खूप चांगलं आहे. कोरोनाचं वॅक्सिनेशन झाल्यामुळे त्या रुग्णांना परत कोरोना व्हायची शक्यता खूप कमी झाली. तर कोरोना म्हणजे जसंच इतर बाकीचे जे फ्लू व्हायरस आहे त्याच प्रकारे तुम्हाला जर कोरोना परत नाही झालं तर चांगलंच आहे. कारण की फ्लूच्या नंतर होणारी अति जास्त सूज श्वासच्या नळ्यांमध्ये ती तुम्ही टाळली वॅक्सिन घेऊन. याच प्रकारे वर्षातून एकदा तुम्ही फ्लूचा सुद्धा वॅक्सिन घेऊ शकता. ओके. अस्थमामध्ये रुग्णांना आम्ही फ्लूचा वॅक्सिन देतो. फ्लूचा वॅक्सिन वार्षिक आहे, म्हणजे वर्षातून एकदा घ्यावं लागतं. आणि जे तीव्र आणि अतितीव्र कॅटेगरीचे जे अस्थमा मी सांगितले त्यांना आपण फ्लूचा वॅक्सिन देतोच. बरं. त्यांनी सिव्हिरिटी कमी होते. म्हणजे सिव्हिरिटी म्हणजे आता सगळे अस्थमाची तीव्रता किंवा नियंत्रण बिघडण्यासाठी तुम्हाला फक्त एक फ्लू पुरेसा आहे. ओके. अच्छा. फ्लू झाला तर एकदम तो फ्लूचा जो इन्सिडेन्स जर तुम्हाला वर्षातून 3-4 वेळा होत आहे, म्हणजे 3-4 वेळा तुमचा अस्थमा नियंत्रणाच्या बाहेर जात आहे. ओके. तर वॅक्सिन घेऊन आपण ती फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो. त्या एक वर्षभरापुरती आपण त्याला हे नाही होणार असं नाही. पण समजा साधारण रुग्णांना जर 4-5 वेळा होत आहे वर्षभरातून तर कदाचित 1 नाही तर 2 वेळाच होईल. 1-2 वेळा होईल. बरोबर. आणि त्याचा त्रास पण तितका होणार नाही. हो. आणि याच्याशी रिलेटेड अजून एक प्रश्न होता की जे वेगवेगळे सीझन बदलतात आपल्याकडे, जसं थंडी आहे, पावसाळा आहे, उन्हाळा आहे, तर या सीझनचा काही इम्पॅक्ट हा अस्थमावर, म्हणजे त्याचा काही फरक पडतो का? म्हणजे अवश्य फरक पडतो, कारण अस्थमा हा सीझनल आजार आहे. हा वार्षिक म्हणजे पूर्ण सगळे 12 महिने हा आजार नसतो. कदाचित उन्हाळा आणि अति जास्त गरमी या वातावरणात अनेक रुग्ण अस्थमाचे इनहेलर पण घेणं बंद करून टाकतात. अच्छा. कारण काहीच त्रास नाही राहत. परंतु पावसाळा आल्यानंतर आणि साधारणपणे पावसाळा संपताना तुम्हाला अस्थमाचा सीझन वाढतो. तर ह्याचा एक विशिष्ट इंडिकेटर आहे, जे उघड्यामध्ये काँग्रेस गवत जो उगवतो त्याचे जे परागकण ते विस्कळीत होणं सुरू होतात वातावरणात. अच्छा. तर तो इंडिकेटर आहे अस्थमा सीझनचा. बरं. तर ते विस्कळीत होताना ते जसे होतात, तर म्हणजे याचा अर्थ तो त्याचं इंडिकेशन आहे की त्याचं खूप जास्त अति जास्त प्रमाणात एलर्जी होते. अच्छा. तर अनेक अस्थमा रुग्णांना त्या परागकणची एलर्जी असते, गाजर गवत किंवा गाजर घास जे म्हणतो आपण. आणि त्यासोबत या सीझनमध्ये फ्लूचे इन्सिडेन्स अधिक जास्त वाढतात. तर फ्लूचे इन्सिडेन्स खूप वाढल्यामुळे मग अस्थमाचा सीझन सुरू किंवा वाढला किंवा अस्थमा सीझन सुरू झाला असं म्हणतो आपण. म्हणजे फ्लू म्हटलं की ते कनेक्शन आलं. हो. गरमी आणि उन्हामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये फ्लू आढळून येत नाही. ओके. फक्त हे रेनी सीझनचे शेवटी आणि थंडीमध्ये. ओके. तर तुमच्याकडे असं काही सेलिब्रिटीजचा काही म्हणजे अशी काही माहिती आहे का की बाबा जे नोन समजा खेळाडू आहेत किंवा अभिनेते आहेत किंवा आणखीन कुठल्या ह्याच्यातले की ज्यांना अस्थमा आहे पण त्यांनी त्यांची कारकीर्द खूप यशस्वीपणे हे केली? फेमस क्रिकेटर सौरव गांगुली यांना अस्थमा आहे. ते रेग्युलर इनहेलर वापरतात आणि आपला अस्थमा अगदी नियंत्रित ठेवतात. आणि त्याचमुळे ते क्रिकेटमध्ये एवढे उत्कृष्ट खेळाडू ठरले आहेत. तर सौरव गांगुलीचा एक उत्कृष्ट उदाहरण आहे. याच्यामध्ये एक मला असं विचारत होतं की म्हणजे मी व्यसनांविषयी बोललो नाही, पण जे लोक अल्कोहोल कंझ्युम करतात किंवा ज्या लोकांना स्मोकिंगची सवय आहे किंवा आपल्याकडे विदर्भामध्ये खर्रा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो, खर्रा आहे, गुटखा आहे, तर
त्या लोकांमध्ये अस्थमाचं कसं म्हणजे ते कसं त्याची सांगड घालतो आपण की त्यांना स्मोकिंगचं आपल्याला साधारणपणे डायरेक्ट रिलेशनशिप आहे अस्थमासोबत. कारण स्मोकचा जो धुवा आहे हो त्याच्यामुळे ॲलर्जीचा त्रास वाढतो. ते उत्तेजक आपण म्हणतो त्याला. त्याचप्रमाणे अधिक जास्त स्मोकिंग केल्यामुळे ॲलर्जीची सूजन तर आहेच, पण कदाचित अजून नवीन प्रकारची सूजन येते. अच्छा त्याला म्हणतो आपण स्मोकर्स COPD. तर अशा रुग्णांमध्ये अस्थमा COPD ओव्हरलॅप होऊ शकतो. ओके म्हणजे त्यांना अस्थमाची आजार लक्षणं सोबत COPDचंही लक्षणं. या दोघांमध्ये फरक काय आहे की अस्थमा हा फक्त सीझनल आहे, पण COPD 12ही महिने तुम्हाला त्रास देणार आहे. कारण COPD मध्ये 12ही महिने तुमच्या श्वासच्या अरुंद राहणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला 12ही महिने त्याचा उपचार घ्यावा लागणार आहे. असं एक आहे. आणि अल्कोहोल आणि खर्रा खाण्यामध्ये जसं जे खाणारे जे लोक आहे ह्यामध्ये तुम्ही बघा की त्यांना उलटी आणि ॲसिडिटीचं प्रमाण जास्त आहे. तर ॲसिडिटी जेव्हाही होते तर ॲसिडिटीमुळे अधिक जास्त ॲसिडिटी किंवा रिफ्लक्स झाल्यामुळे तुमचा अस्थमा नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकतो. अनेक व्यसनांमुळे जो सगळा आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळे आता आपण ही चर्चा अत्यंत रोचक स्थितीमध्ये पोहोचलेली आहे. इथे घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात. डॉक्टर निखारे, आपण ही चर्चा जी करतोय या चर्चेमध्ये आपण अत्यंत उद्बोधक माहिती दिली. यात मला एक विचारायचं होतं की कशामुळे अस्थमा हा ट्रिगर होऊ शकतो, म्हणजे काय त्याचे प्रेरक आहेत याबद्दल आपण एक माहिती द्यावी. अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. कारण की अनेक रुग्णांना माहिती नसतं की त्यांचे अस्थमाचे प्रेरक किंवा उत्तेजक काय काय असू शकतात. तर एक साधारण माहिती सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात अगोदर आहे मेडिकल प्रेरक. यामध्ये येतात तुमचे रेस्पिरेटरी इन्फेक्शन, फ्लू, सर्दी आणि COVID-19. दुसरं आहे तुमचं ॲसिडिटी जे रिफ्लक्स जे म्हटलं. ह्याच्यानंतर आहे मग विशिष्ट पदार्थचे टॅबलेट्स आणि दुखण्याच्या गोळ्या, क्रोसिन जे घेतो आपण. तर NSAID रिलेटेड ॲलर्जी आणि अस्थमा असतो. तर हे NSAIDs किंवा पेनकिलर जे टॅबलेट्स असतात ते उत्तेजक आहे अनेक रुग्णांना. मग ह्यानंतर जे एअर क्वालिटी उत्तेजक आहे जसं थंड हवा, दूषित वातावरण, सिगरेटचा धुवा आणि लाकूड जाळतो त्याचा धुवा. यानंतर आहे जे आपण वातावरणातील उत्तेजक. यामध्ये आहे जे आपल्या चादर, उशी आणि बेडिंग्समध्ये जे हाऊस डस्ट माईट आढळतो त्याचा पण त्रास होतो. हो, त्याच्यानी. यानंतर जसं मी सांगितलं परागकण आणि भिंतीवर लागणारी बुरशी, यासोबत पेट ॲनिमल्सचे डँडर जे म्हणतो आपण, म्हणजे त्यांचे जसं परागकण इकडे आहे तसं तिकडे पेट ॲनिमल्सचे आहे. कॉकरोचचे ड्रॉपिंग्स, अगदी तीव्र असं केमिकल्सचा वास. यानंतर आहे इमोशनल उत्तेजक. इमोशनल उत्तेजकमध्ये अति जास्त स्ट्रेस किंवा अँझायटी, अति जास्त भीती किंवा अति जास्त खूप स्ट्रेस, खूप जोरात अति उत्तेजनामध्ये हसणं किंवा काही अशी शोक वार्ता आली तर खूप जोरात अति जास्त रडणं. इमोशनल हर्ट होतात लोक रिलेशनशिपमध्ये, ते पण आहे. ते पण उत्तेजक आहे. त्याला म्हणतो आपण इमोशनल किंवा त्यानंतर फिजिकल उत्तेजक आहे जसं एक्झरसाइज, जसं आपण डिस्कस केलं, आणि हेवी एक्झर्शन. त्यासोबत आहे इंजुरी झाली समजा त्याचा पण काही इंजुरीचं एवढं काही नाही, पण हेवी एक्झर्शन आणि अति जास्त एक्झर्शन हे अस्थमाचे उत्तेजक आहे. यानंतर फूड्समध्ये प्रिझर्वेटिव्स आपण डिस्कस केले. अनेक लोकांना नट ॲलर्जी असतं. पीनट, आल्मंड, बदाम, नट्स. खूप लोकांना मिल्कची ॲलर्जी असते. तर हे खाणारे पदार्थ आहे. मग प्रिझर्वेटिव्स जे आपण म्हटलं चायनीज फूड्समध्ये, पॅकेज फूड्समध्ये हे उत्तेजक आहे.
अनेक खूप सारे उत्तेजक जे रुग्णांना डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये माहिती पडतात. ओके. तर हे उत्तेजक असे आहे की जर तुम्हाला या उत्तेजकचा संपर्क झाल्यानंतर जर त्रास होत आहे हां. तर तुम्ही ह्याचा संपर्क 100% टाळा. ओके. पण याच्यामध्ये जसं जे साऊंड्स असतात म्हणजे ध्वनी असतात, आजकाल जसं हॉंकिंग खूप असतं वाहनांचं, हां ते झालं किंवा खूप कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज सुरू आहे, हां तर त्याचं मोठ्या प्रमाणात जे सिमेंटचं किंवा त्याचं प्रदूषण आहे ते हां. सगळं, हो तर ते पण हो 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 कोणत्याही प्रकारचा धूळ धुवा हे अच्छा, तर अति जास्त त्याचा उत्तेजक पण आहे. त्रास होतो. आणि ह्यामध्येच जर तुम्हाला नुकताच व्हायरल फ्लू झाला आहे हां. तर हे उत्तेजक तुम्हाला अस्थमा प्रेरित अच्छा, करण्यामध्ये अधिक परिणाम 10 टाइम्स 10 टाइम्स तुम्हाला हे उत्तेजक त्रास देतील. ओके. जर तुम्हाला नुकताच व्हायरल फ्लू झाला आहे किंवा जर तुमचा अस्थमा अनियंत्रित आहे. ओके. ज्यांचा अस्थमा नियंत्रणमध्ये आहे त्यांना हे उत्तेजक त्रास नाही देत. बरं. आणि ते गावागावांमध्ये जे आता आता तो पुष्कळ कमी झाला, पण त्या चुली असायच्या, त्याचा जो धूर आहे, हो तर त्या धुराचा पण हो त्रास हो होतो. स्टोव आहे, वूड स्मोक मी मेन्शन वूड केलं. स्मोक, करेक्ट करेक्ट, बरोबर आहे. तर चूल त्याचा धुवा किंवा कोळसा वापरता, हो तर त्याचा त्रास होतो हो. आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणजे इतके सारे प्रकार आहेत त्याच्यामध्ये की जे लिस्ट आपण, लिस्ट एंडलेस आहे. आणि मग त्याच्यामध्येच इतर तुमचं लिव्हर आहे, किडनी आहे, किंवा त्याच्यावर अफेक्ट होऊ शकतो म्हणजे कुठेतरी. लिव्हर किडनी अफेक्ट होता सिव्हिअर अस्थमा अटॅकमध्ये. अच्छा. म्हणजे ज्याला म्हणतो आपण एंड स्टेज अस्थमा. End stage, हां. जर एंड स्टेज अस्थमा झालं हम्म. तर तुम्हाला हार्टवर असर येतो. हो. तर हार्टवर असर कशामुळे येतो? तुम्हाला एंड स्टेज अस्थमामध्ये ऑक्सिजनची मात्रा रक्तामध्ये कमी होते. हो. आणि जर हार्टवर इफेक्ट झाला हां. तर हार्टचं पंपिंग वीक होऊन हो. तुम्हाला किडनी फेल होऊ शकते, कारण किडनीमध्ये तेवढ्या मात्रामध्ये yes. रक्तप्रवाह नाही होत बरोबर. आहे. त्याच प्रकारे लिव्हरवर सूज येऊ शकते. ओके. अशा प्रकारे लिव्हर अशा आणि प्रकारे किडनीवर लिव्हर आणि किडनीवर, बरोबर आहे. तर प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये आजचं आपलं शीर्षक होतं अस्थमा आणि त्याच्याशी संबंधित आजार. डॉक्टर आशिष निखारे, आपण इथे आलात, तर मी आपलं नागपूर दूरदर्शनतर्फे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.